नमस्कार. आज आपण अशी कोबीची भाजी करणार आहोत की जे घरातली छोटे आणि मोठी दोघेही अगदी आनंदाने खातील. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे कोबी बारीक चिरून तो मिठाच्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यानंतर घ्या एक कांदा, कांद्याचे बारीक बारीक स्लाईस करा आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. एक टमॅटो घ्या, टमॅटोच्या आतल्या बिया काढून टाका आणि टमॅटोचे देखील बारीक बारीक चौकोनी स्लाइसेस करा. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, चिरलेला कांदा, टमॅटो सगळे एकदा नीट परतून घ्या. आले लसणाची पेस्ट, एक चिमूटभर हिंग, आपल्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 मिरचीचे तुकडे, हळद, अर्धा चमचा मीठ किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मीठ तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आपण धुवून ठेवलेली जी कोबी आहे ती त्याच्यामध्ये टाकून चांगली परतून घ्या. साधारण ही 1 वाटीभर कोबी आहे आणि थोडं वाफेवर तिला होऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर डाळीचे पीठ टाकणार आहोत आणि चांगले 2 ते 3 मिनटं सतत त्याला हलवत राहा. आता तुमच्या लक्षात येईल की डाळीचे पीठ टाकल्यामुळे थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं पाण्याचा एक थपका मारू शकता. चांगलं परतून घ्या आणि 2 मिनटं वाफेवर ठेवा. तयार झाली आपली कोबीची मस्त भाजी. तुम्ही भाकरी किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.